काँग्रेसचे अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या औरंगाबादच्या सातारा परिसरात गुप्त बैठकीनंतर मोठा निर्णय 2 दिवसात ठरण्याचे दिले संकेत। काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सांगली किंवा वर्ध्याच्या जागा सोडण्याची शक्यता। अशोक चव्हाणांची फोनद्वारे राजू शेट्टींची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, राजेंद्र शिंगणे, आनंद परांजपेंना संधी। पार्थ पवार, माढा अहमदनगर बाबत मात्र सस्पेन्स कायम। मुंबईमध्ये काँग्रेस कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। जागा वाटपावर महत्त्वाची चर्चा। उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत उर्वरित नावं होणार पक्की। मुख्यमंत्री उद्यापासून प्रचाराच्या मैदानात उतरणार। आज वर्षावर झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा होणार निवडणूक समितीची बैठक। 16 मार्चला भाजपची राज्यातली पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक सुरू। नाशिक, शिर्डी, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा घेतला जातोय फेर आढावा। सुजय भाजपात जाणार याबाबत आमच्यात चर्चा झाली नाही। राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण। तर शरद पवारांच्या विधानामुळे वेदना झाल्या, विखेंनी व्यक्त केली खंत। राफेल खरेदीची कागदपत्र चोरी प्रकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून। चोरीला गेलेल्या कागदपत्रांच्या आधारे पुनर्विचार याचिका दाखल करता येत नाही। केंद्र सरकारने केला होता कोर्टात युक्तिवाद। मग तो पुणे ससून मारहाण प्रकरणी डॉक्टर उद्या जाणार संपावर। भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांना अटक करण्याची संपकऱ्यांची मागणी। लंडनच्या मादाम तुसा म्युझियममध्ये दीपिकाच्याही पुतळ्याचा समावेश। पुतळ्याच्या उद्घाटनाला रणवीर सिंगसह दीपिकाचे आई वडीलही उपस्थित।